नमस्कार मंडळी, आज गोकुळाष्टमीचा उपवास आहे आणि त्याच्यासाठी मी आज सुरणाचे वडे करणार आहे. आम्ही वाटीभर सुरण घेतले, उबाळून उकडून घेतले थोडंसं, आणि हे वरीचे तांदूळ घेतलेत गरम करून, हे साबुदाणे घेतलेत, आणि मी चटणीसाठी थोडा खोबरा, दोन ओल्या मिरच्या घेतल्यात. आता मी हे सगळं मिक्सरला लावेल. मंडळी, हा मी पीठ भिजवून पीठ म्हणजे ते वरी आणि साबुदाणे ह्यांचं मी पीठ तयार केलं आहे, आणि हा मी सुरण वाटून घेतलं आहे. आता ह्याच्यात थोडंसं चवीपुरतं मी मीठ घेते. चवीपुरतं मीठ घेते, आणि थोडंसं मी जिरा घेणार आहे याच्यात, आणि मी तो पीठ हे काय पीठ म्हणतेस? अगं, मी आता सुरण आणि साबुदाणे आणि वरीचे तांदूळ घेऊन मी मिक्सरला वाटले, आणि त्या मिक्सरला वाटून मी सुरणामध्ये आता ते पीठ भिजवते. त्याच्यामध्ये अजिबात पाणी घ्यायचं नसतं, नुसतं त्या पिठामध्ये ते आपण सुरण हे केलं की नाही त्याच्या. मंडळी, हे पीठ मी भिजवून ठेवले. आता एक अर्धा पाऊण तास मी असं त्याला भिजवून गोळा करून ठेवणार आहे, आणि नंतर मग त्याचे मी वडे बनवणार आहे. आणि ही मी त्याच्याबरोबर चटणी केले, 2 मिरच्या घेतल्या आणि थोडंसं खोबरं घेतले, त्याचं मी चटणी केली. झाल्यावर दाखवतेच वडे माझे, सगळ्यांनी मग खायला या. मंडळी, सुरणाचे वडे